नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याला आपल्यावर कोणताही संशय येऊ नये, त्यामुळे रम्या आता काव्यासमोर खूपच चांगलं वागण्याचं नाटक करत असते. पार्थ फक्त तुझाच आहे आणि तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. तुझी मेहंदी चांगली रंगावी यासाठी आता रम्या काय करते, तिच्या हाताला साखरेचं पाणी लावून सुद्धा देते. आणि मग रम्या मनातल्या मनात म्हणते की किती मूर्ख आहेस तू काव्या, मी एवढं सगळं करूनही तू माझ्यावर विश्वास ठेवलास, आता हा विश्वास तर तोडावाच लागेल. हे सगळं काही रम्या आता लग्नाच्या दिवशी सुद्धा घडवून आणते. काव्याने आता काही खाल्लेलं नसतं तेव्हा रम्या म्हणत असते की मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आलेली आहे, हे ज्यूस पी म्हणजे तुला एनर्जी येईल. आणि ज्यूसमध्ये तिने गुंगीचं औषध टाकलेलं असतं. सगळ्यांना असं वाटत असतं की रम्या ही काव्याला आणायला गेली आहे, पण काव्याला तिथे बेवेश करून आता रम्या तिचा शालू घालून लग्न मंडपात आलेली असते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. पिहूने अगोदरच गुंगीचा औषध टाकलेला ग्लास बदललेला असतो. पिहूच्या हुशारीमुळे आपल्याला पुन्हा पार्थ आणि काव्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.